नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही सध्या बघत असताल की सोशल मीडियावर एक न्यूज व्हायरल होती। ती कोणती तर पुणे जिल्ह्यातील कल्याणी नगरमध्ये कशा प्रकारे दोघांचा जीव घेतला गेला, तो ॲक्सिडेंटच्या स्वरूपामध्ये। तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे ॲक्सिडेंट होतात, त्यांच्यामध्ये काही जणांचा जीव जातो, पण हीच न्यूज जास्त प्रमाणामध्ये सोशल मीडियावर व्हायरल का झाली त्याचं कारण बघितलं असेल। पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध एक व्यावसायिक आहे विशाल अग्रवाल। विशाल अग्रवाल नावाचा व्यक्ती जो होता त्याने स्वतःच्या मुलाला पार्टी करण्यासाठी परवानगी दिली। त्या मुलाचं नाव होतं वेदांत अग्रवाल। मग मला सांगा, अशा प्रकारची पालकांचा लाड असेल आणि ते पालकांचा लाड अशा प्रकारे दोघांचा जीव घेणार असेल तर महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे जीव जाण्यासाठी अजून तयार होतील। तुम्ही पाहिलं असेल या ठिकाणी वेदांत अग्रवाल नावाचा मुलगा जो होता तो पबमध्ये गेला। पबमध्ये गेल्यानंतर नशा केली, याचा अर्थ दारू पिली। मग याच्या नशेच्या द्वारामध्ये त्याने फोर व्हीलर चालवली आणि फोर व्हीलर चालवत असताना दोघं जण पुढे टू व्हीलरमध्ये अनिस आणि अश्विनी नावाचे दोन व्यक्ती, दोन मुलं, ते जे दोन मुलं होते अनिस आणि अश्विनी, या दोघांनाही भरधाव वेगाने जी कार होती 200च्या आसपास स्पीड असेल, एवढ्या स्पीडनं जर ती कार असेल तर त्या कारने त्या दोघांना उडवलं आणि दोघं उंच उडून जाग्यावर त्यांचा जीव गेला। मग या दोघांचा जीव गेला आणि लगेच त्याला 12 तासाच्या आत जामीन मिळाला। म्हणून महाराष्ट्रामध्ये हे न्यूज जास्त प्रमाणात व्हायरल होते। म्हणजे एवढ्या तात्काळ दोघांचा जीव गेल्यानंतर जामीन मिळते, हे कसं काय शक्य आहे? कारण आता बघितलं असेल हिट अँड रनचा जो कायदा होता त्याच्यानंतर ट्रकवाल्यांना जास्त प्रमाणामध्ये ऑटो रिक्षावाल्यांना अशा प्रकारचे जाचक दंड लावले आणि त्यांना शिक्षा सुद्धा लावली। मग अशा प्रकारची शिक्षा आणि दंड लावले तर या व्यक्तीला का नाही, त्याला 12 तासाच्या आत जामीन का मिळाला? अशा प्रकारची न्यूज तुम्ही सध्या सोशल मीडियावर पाहत असताल। मग मला सांगा, जे काही अनिस आणि अश्विनी दोन व्यक्ती, ते मुलं म्हणतो आपण, ती मुलं जाग्यावरच मेले, तर त्या घर परिवाराने नेमकी कोणती चूक केली? त्यांना वाटलं असेल की आमचा मुलगा पुण्यामध्ये चांगल्या प्रकारे राहत असेल, तर या दोघांचा जीव गेल्यानंतर नेमकी त्यांच्या दोघांच्या आईवडिलांची अवहेलना कशा प्रकारची असेल तुम्ही पाहिलं असेल। ते दोघं जण म्हणतायत की या ठिकाणी, दोघांचेही पालक म्हणतायत की या ठिकाणी त्या व्यक्तीला सजा व्हायला पाहिजे, पण तो मुलगा वेदांत अग्रवाल नावाचा तो अल्पवयीन वयाचा निघाला, म्हणजे त्याचं वय होतं फक्त 17 वर्ष। मग या ठिकाणी त्याला जामीन मिळण्याचं कारण म्हणजे तो अल्पवयीन आहे। मग अल्पवयीन असल्यामुळे या ठिकाणी कोर्टाने त्याला जामीन सुद्धा मंजूर केला, पण त्याच्या वडिलांना या ठिकाणी अशा प्रकारे 24 तारखेपर्यंत कोठडी सुनावण्या म्हणजे त्या पोलिसांच्या ताब्यात दिलंय। मग जे काही महत्त्वाचे त्याचे वडील आता याच्यामध्ये जास्त प्रमाणात सजाला मोहताज झाले, म्हणजे याचा अर्थ त्या मुलाने केलेली जी चूक आहे त्याला भोगावा लागणार आहे त्याच्या वडिलांना। कारण का? कारण त्याच्याच वडिलांनी त्याला परमिशन दिली दारू पिण्याची, पार्टी करण्याची। अशा प्रकारची परमिशन आता महाराष्ट्रामध्ये जर प्रत्येक मुलाला भेटत असेल तर अशा प्रकारचे जीव प्रत्येकाचे वेळेस जाणार आहे। म्हणून या ठिकाणी कायद्याने सुद्धा या ठिकाणी प्रत्येक वेळेस गरीब आणि श्रीमंताची दरी न करता या ठिकाणी प्रत्येकाला न्याय सारखाच दिला पाहिजे। म्हणजे त्याचा वडील जो आहे तो सुप्रसिद्ध व्यावसायिक आहे, पैसा खूप आहे, श्रीमंती खूप आहे, म्हणून तो कोणत्याही व्यक्तीचा जीव घेऊ शकत नाही। कायद्याने जी काही महत्त्वाची सजा आहे त्या व्यक्तीला भेटायलाच पाहिजे, अशा प्रकारचा महाराष्ट्रातून एक आवाज उठतोय। म्हणून या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो या व्हिडिओच्या मार्फत की सध्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जण आपल्या मुलाकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळच उरला नाही। कारण या ठिकाणी आपला मुलगा नशेत आहे का, आपला मुलगा जास्त प्रमाणामध्ये दारू पितोय, याच्याकडे लक्ष थोडंसं पालकांनी सुद्धा ठेवलं पाहिजे। आणि अशा प्रकारची परमिशन काही जण पालकात देत असतील तर त्यांना तिथंच त्या व्यक्तीची चूक आहे म्हणून कोणतरी उघडकीस आणून द्यायला पाहिजे। पण कोण देणार आहे? इथं कोणाचीच कोणाला जिम्मेदारी राहिली नाहीये। पण मेन महत्त्वाचं, आपल्या पाल्यांनी आपल्या महत्त्वाचे जे काही मुलं आहेत त्या मुलाकडे लक्ष ठेवा, जेणेकरून अशा प्रकारचा आपला जो लाड आहे, आपण जे मुलांना म्हणतो की लाडाने या प्रकारे तू पार्टी कर, हे कर, ते कर, अशा प्रकारचा भोवतोय। मग या ठिकाणी दोघांचा जीव गेला, तसा अनेक प्रकारचा जीव जाऊ शकतो। म्हणून या ठिकाणी प्रत्येक बापाने आपल्या मुलावर लाड पुरवलेच पाहिजे, पण एवढे पण लाड नाही की या ठिकाणी त्या मुलाने व्यसनाच्या अधीन जाऊन अशा प्रकारचे वाहन चालवून इतरांना उडून दुसऱ्यांचा जीव घेण्या इतपत आपला लाड असला पाहिजे, पण ते अशा प्रकारचा व्यसनी करण्यासारखा नसायला पाहिजे। म्हणून प्रत्येक पालक वर्गांनी आपला मुलगा जास्त प्रमाणात दारू पितोय का, नेमका कोणता कार्यक्रम करतोय का, याच्याकडे सगळ्यांनी लक्ष ठेवा, जेणेकरून अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत। तुमचं जर नियंत्रण आपल्या मुलावर असेल तर अशा प्रकारच्या घटना होण्यापासून कुठेतरी रोखल्या जातील। मग पुणे जिल्ह्यातील कल्याणी नगरमध्ये जी घटना झाली, दोघांचा जीव गेला ॲक्सिडेंटमध्ये दारूच्या नशेत, तशा प्रकारचा जीव इथून पुढे जाणार नाही, जेणेकरून प्रत्येक पालकांनी आपल्या मुलावर जर अशा प्रकारचं लक्ष ठेवलं असेल तर। आणि या ठिकाणी
पुणे जिल्ह्यातील जे महत्त्वाचा सुप्रसिद्ध व्यावसायिक म्हणतो या ठिकाणी आपण, जो काही वेदांत अग्रवालचे वडील आहेत, अशा प्रकारचे वडील जर महाराष्ट्रात असतील, परमिशन देत असतील पार्टीची, तर अशा प्रकारच्या घटना घडणारच आहेत. म्हणून इथून पुढे पालकांनी सुद्धा जागृत व्हा, जेणेकरून आपला मुलगा अशा प्रकारचे व्यसन करून वाहन चालवणार नाही आणि अशा प्रकारच्या ॲक्सिडेंटच्या घटना घडणार नाहीत, जेणेकरून अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर प्रतिसाद उमटतील. कारण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक व्यक्तीला वाटते की या ठिकाणी दोघांचा जीव गेला तर त्या व्यक्तीला प्रत्येकाला सजा व्हायलाच पाहिजे आणि 100% कायद्याने त्यांना सजा भेटणारच हे प्रत्येक व्यक्तीला वाटते. म्हणून महाराष्ट्रातील तळागाळातील व्यक्तींनी आवाज उठवलाय. तर याकडे शासनाने सुद्धा लक्ष देणं काळाची गरज आहे. पोलीस बांधवांनी सुद्धा तात्काळ या ठिकाणी जे महत्त्वाचे कायद्याचे कलम असतील त्या कायद्याच्या कलमानुसार त्यांना अटक केलेलीच आहे. आता कायद्याने शिक्षा जी भेटेल ती आपल्याला कळणारच आहे. ठीक आहे, तर एवढं सांगण्यासाठी आपल्या समोर आलो, जेणेकरून प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाकडे लक्ष ठेवा. सध्या ही काळाची गरज आहे. कारण आपले मुलं जास्त प्रमाणामध्ये कोणता कार्यक्रम करतायत, जास्त प्रमाणात दारू पित आहेत का, कुठं फिरतायत का, याच्यावर सुद्धा लक्ष ठेवा, जेणेकरून आपला मुलगा हा व्यसनी बनणार नाही. कुठंतरी महाराष्ट्रामध्ये चांगल्या कार्यासाठी आपला मुलगा आपण घडवणार आहोत हे विसरता कामा नये. कारण महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या घटना घडतायत, ॲक्सिडेंटच्या घटना घडतायत. या ठिकाणी पालकांचं मुलावर लक्ष राहिले नाही, ते लक्ष सध्या वाढवा, जेणेकरून अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत. एवढंच सांगण्यासाठी मी तुमच्या समोर आलो, जेणेकरून अशा प्रकारचे ॲक्सिडेंट होऊन कोणाचा जीव गेला नाही पाहिजे. ठीक आहे, तर थांबतो. धन्यवाद.